आणि कोरावळे गावचे प्रतिष्ठा जपणार ही स्पर्धा कोरावळेकर चषक 2025 अब आएगा क्रिकेट का असली मजा ऑन स्क्रीनवर आपण पाहताय. रोहित शर्मा स्टँड आपल्याला पाहायला मिळतो. या स्पर्धेचा खास आकर्षण मित्रांनो, या स्पर्धेच्या मैदानाच्या चहू बाजूला विशेष स्टँड्स पाहायला मिळतात. रोहित शर्मा स्टँड, त्यानंतर आपण पाहताय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर स्टँड करणं, ज्यांनी वयाची 24 वर्ष भारतीय संघाला दिली, 16व्या वर्षी डेब्यू केला आणि तदनंतर मात्र 40व्या वर्षी अखेरचा सामना केला. 1989चा डेब्यू आणि 2013 साली रिटायरमेंट घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 24 वर्ष देणारा क्रिकेटचा देव, गॉड ऑफ क्रिकेट अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर सरांचा स्टँड सुद्धा पाहताय. सिक्सर किंग युवराज सिंग स्टँड यांचा सुद्धा आपण स्टँड पाहताय. तर इकडे जागतिक क्रिकेटचा राजा विराट कोहली यांचा सुद्धा स्टँड पाहताय. जाऊयात थेट मैदानाकडे. पहिल्या सत्राला होती सुरुवात. 4 षटकांची लढत. बॉलिंग मार्कवर पियुष बिराडे तयार आहे, तर स्ट्रायकिंग एंडसाठी मागील मॅचचा हिरो ऋषी पवार आहे. एका बाजूने मनस्वी 11 ओमसाई अंबेले, तर दुसऱ्या बाजूने नुकताच ज्या संघाने सामना जिंकला रविराज ब्लास्टर्स जांभुर्डे. पहिला बॉल, पंचांचा ग्रीन सिग्नल, कॉम्बॉक्स एंड कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट न बॉल तयार. पहिला बॉल ऑन साइडला नटराज स्टाईल, कपिल देव यांची आठवण करून देणारा फटका. बॉलला पाठवलं डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. पहिलाच बॉल, ये दिल मांगे मोर, वेलकम फॉर चौकार. नजर आए बल्लेबाज पहले गेंद पर यहाँ पर गेंदबाज का स्वागत किया. एक्शन रिप्ले नजर आता हुआ स्क्रीन पर. स्लॉट में थी ऑन साइड पर, बहुत बढ़िया स्ट्रोक नटराज स्टाइल में ये स्ट्रोक एग्जीक्यूट करते हुए ओवर द स्क्वायर लेग, बाउंड्री लाइन के बाहर. इस बार वेल लेफ्ट कहना होगा, अच्छा लेफ्ट किया बल्लेबाज ने, अतिरिक्त रन. जरूर बॉलला सोडलं होतं, परंतु हा बॉल बराचसा दूर होता फलंदाजापासून. वाईट कॉल केला गेला आणि इथून मात्र पहिल्या चेंडू 5 धावसंख्येची वसुली करण्यात आली. 1 बॉल आणि 5 धावा, ज्यामध्ये एक अतिरिक्त धाव आणि 1 चौकार. पुढचा बॉल ऑन साइडला फटका ताकदवर आहे, परंतु मिस टाइम झाला असं वाटतंय. झेल काय घडतंय, जणू काय हा बॉलला बराचसा बाउन्स आहे, कारण 70चा बॉल आहे. 70चा हा बॉल आणि क्षेत्ररक्षकाच्या हातामधून हा बॉल उसळी घेतोय आणि तिथून मात्र फलंदाजाला जीवनदान. प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख फलंदाजाला आता जीवनदान मिळालं. आता काय घडेल? इससे पहले जिस बल्लेबाज ने तहलका मचाया था, इससे पहले जिस बल्लेबाज ने सभी गेंदबाजों को तहस नहस किया था, उसी बल्लेबाज को यदि आप जीवनदान दोगे तो कैसे चलेगा? दशरथ पाटील सर होते तो क्या कहते वो बताने की जरूरत नहीं. मॅच गेली कुठेतरी आणि दशरथ पाटील सरांचं काय वेगळा स्वॅग, एक वेगळी छाप टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. जाऊयात थेट मैदानाकडे. ऑन साइडला हुक केला आणि धावा बुक सुद्धा होती. लॉंग लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल चाललाय, सीमा पार. अजून एकदा सुरुवात धमाकेदार, चौकार. आता या फटक्याचे चटके लागले असतील अक्षरशः, क्योंकि इससे पहले एक आसान सा कैच आपने ड्रॉप किया है, तो ये सब चीज़ें तो होंगी. कैचेस विन द मैचेस अक्सर कहाँ जाता है, पकड़ो कैच और जीतो मैच. लेकिन इस बार क्या हुआ कि कैच ड्रॉप हुई और उसका नतीजा भुगतान भरना पड़ा. 4 रन 11 रन पिला स्कोरबोर्ड पर. कमेंट्री बॉक्स छोर से फिर से एक बार गेंदबाज पीयूष, हाफ ट्रैकर दूर रखी गई, अपील बड़ी हो गई, सेलिब्रेशन की हुई शुरुआत. अंपायर सहमत, बल्ले को चूमती हुई गेंद विकेट कीपर के दस्तानों में. बहुत बेहतरीन कैच बिहाइंड द विकेट और कैच के बाद बड़ा सेलिब्रेशन. पहले विकेट का पतन, 11 पर धक्का पहला. चांगली विकेट किपिंग तिथं पाहायला मिळतं. पहिल्या 4 बॉलवर 11 धावा झाल्यात. गोलंदाज पियुष बिराडेचं कमबॅक होत असताना पाहायला मिळतं. पहिल्या 3 बॉलवर 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु पुढच्याच बॉलवर प्रतिस्पर्धी संघाचा प्रमुख फलंदाज ऋषी पवार याला माघारी पाठवलं. बड़ी विकेट चटकाई पीयूष ने. अगली पेशकश, बल्ले का मोटा सिरा लगा है, लेकिन फील्डर है डीप थर्ड मैन पर. एक पल के लिए ऐसे लगा कि आसानी से बाउंड्री लाइन के बाहर जाएगी गेंद. अपर कट करने का प्रयास किया था, स्क्वायर द विकेट ओवर द थर्ड मैन, डीप थर्ड मैन पर शायद 2 रन मुकम्मल किए.
असे फटके वीरेंद्र सहवाग फार मारायचे. वीरेंद्र सहवाग सर ज्यावेळेस बॅटिंग करत असायचे नेहमी म्हणत असायचे की मी असे फटके का खेळतो. सातत्यानं पॉवर प्लेमध्ये तसे फटके खेळण्याचं कारण ते नेहमी सांगायचे वेगवान गोलंदाज असतात, आउटसाईड द ऑफ स्टंप बॉलिंग करत असतात. अपकट जरूर मारली ना, एज जरूर लागली तरी सुद्धा एवढ्या पेसनी तो बॉल थर्डमॅन क्लिअर करेल. पुढचा बॉल पॉईंटच्या दिशेने मिसफिल्ड होते. बॉल दिशा परिवर्तन करतोय. जणू काय जायचंय मुरबाडला, परंतु वळण थोडंसं चुकीचं मारलं आणि भिवंडीला गेला. नहीं, अभी हाईवे होगा तो भिवंडी के लिए रास्ता बनेगा. देखिए यहाँ से नासिक भिवंडी बहुत नज़दीक होगा. अब यहाँ से शायद 30 किलोमीटर भिवंडी होगा, 120-125 नासिक होगा. हो नक्कीच नवीन हायवे आपण पाहताय, वडोदरा दिल्ली हायवे. आणि खरं तर आता मुरबाड प्रगतशील होण्यामागचं कारण सुद्धा तेच आहे. खूप चांगलं विकासाचं काम या संपूर्ण तालुक्यामध्ये चालू आहे आणि त्यामुळेच मुरबाड चा संपूर्ण विभाग हा डेव्हलप होत चालला. तो चलिए भाई, हमारे डीजे नितिन पाटिल मैन फ्रॉम धुंधरी हमारे साथ जुड़ चुके हैं ऑनलाइन. देखिए बर्थडे बॉय, आज बर्थडे इनका. स्वागत है नितिन धुंधरे आपका. मेनी मेनी हैप्पी ऑफ द डे. ढेर सारी शुभकामनाएं आपको, जन्मदिन की मुबारकबाद. डीजे निधन मित्रांनो, डीजेच्या विश्वामधलं एक मोठं नाव आहे. कारण यूट्यूबला पण तुम्ही जाऊन सर्च करू शकता. उत्तम प्रकारचे मिक्सिंग, योग्य त्या वेळी योग्य गाण्यांचा सिलेक्शन आणि चांगल्या पद्धतीने वाजवत असतात. प्रत्येक बेल्ट मध्ये सुप्रसिद्ध डीजे ऑपरेटर तुम्हाला पाहायला मिळतात. तुम्ही MIDC बेल्ट मध्ये गेलात तर शिरवलीचे ओमी तुम्हाला मिळतील. रायगडमध्ये गेलात तर डीजे नितीन धुंधरे तुम्हाला मिळतील. या परिसरामध्ये आला तर सारिका हॉटेलवरती तुषार तुम्हाला मिळेल. इथे पुढे आलात तर काटेकरवरून पुढे आलात तर तुम्हाला इथे डीजे कुणाल मिळेल. प्रत्येकाकडे ती वेगळी क्वालिटी आहे, ती वेगळी व्हरायटी आहे आणि ती क्वालिटी 100% देण्याचा नेहमी प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तो चलिए बात करेंगे यहाँ पर. पहले ओवर का खेल जब समाप्त हुआ था तो केवल 15 रन थे. पिछले 2 गेंदों में 1 रन आया है. ऑन साइड पर स्विंग करना चाह रहे थे, फील्डर है वहां पर डीप अलोंग दी कार्पेट. स्क्वायर लेग पर फील्डर सेकंड का कॉल होगा, लेकिन फंबल हुए फील्डर. फायदा उठाया बल्लेबाजों ने. 2 रन मुकम्मल. हो नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातील. धावफलक 18. मी उल्लेख करत होतो मुख्य व्यासपीठावर मान्यवरांची उपस्थिती आपण पाहता. युवा उद्योजक सन्मान्य प्रवीणजी लिहे साहेबांचं शुभागमन. मान्यवरांचं प्रथमतः शब्दसुमनांना सहर्ष स्वागत आहे. खरं तर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी हे जर्सी स्पॉन्सर करण्यात आलं आहे सन्मान्य प्रवीणजी लिहे साहेबांचं आपण शुभागमन पाहता. मान्यवरांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम, शुभ स्वागतम, मोस्ट वेलकम. ऑन साइडला फटका टर्न केला. अलॉंग द ग्राउंड, अलॉंग द कार्पेट. डीप मिड विकेटला एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आता नाही. वारंवार आम्ही चुक्या करणार नाही आहोत. ओव्हर जरूर झाला परंतु बॅकअप आहे. एका धावेने संघ पुढे जाईल. 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 10 बॉलचा खेळ संपला. 10 चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त 19 धावा. चांगली धावसंख्या अशी म्हणायला हरकत नाहीये, कारण 11.40च्या सरासरीनं चालला आहे. बॅटिंग करत असताना मनस्वी 11 ओम साई आंबेले हा संघ. तर बॉलिंग करत असताना रविराज ब्लास्टर्स जांभुडे संघाचा गोलंदाज करण मार्के चांगली गोलंदाजी करतो. 4 बॉलवर 4च धावा खर्च केला, तर इकॉनॉमिकल फिगर. परंतु ऑन साइडला फटका टर्न केला गॅपमध्ये. त्या रिजनला कोणताही खेळाडू नाहीये. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. मितील धमाकेदार 4 चौकार. तो चलिए चौके के साथ टोटल आगे बढ़ता हुआ कुछ स्कोर. स्वप्निल पोटे हमें बताते हुए कि स्कोरबोर्ड पर अब शायद 23 रन लग चुके. खेल का ये पहला सत्र तगड़ी बल्लेबाजी करने की. बल्लेबाज अब दमखम दिखा रहे भाई. यहाँ से एक गेंद अभी भी शेष इस सत्र की, इस ओवर की. 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. 12.50च्या सरासरीनं संघ पुढे चाललाय. असाच जर पुढे चालत राहिलं तर स्वप्नील आम्हाला सांगतात की 4 षटकानंतर प्रोजेक्टेड स्कोर आपली स्क्रीन दाखवते की 50 गाठेल. 50 धावा या मैदानावर खूप होऊ शकतात, परंतु मागील मॅच जर पाहिली तर चेस सुद्धा होऊ शकतात. या मैदानावर काहीही घडतंय, कारण तशा प्रकारचा खेळ रंगत असताना पाहायला मिळतात. परंतु तुमच्याकडे क्षमता असणं फार आवश्यक आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल. शॉर्ट फाईन लेग पाहायला मिळतोय आणि डीपमध्ये पाहायला घेतो. ऑन साईडला 3 खेळाडू प्रोटेक्शन देतात. पुढचा बॉल ऑन साईडला फटका सजवायचा होता आणि फटका फर्स्टला लीडिंग एज. बॅटची बाहेरची कडा, मोठी कडा आणि तिथून मात्र यष्टीरक्षकाचा काम चोख जय दिगेनं पकडलाय. झेल यष्ट्यांच्या मागे काम चोखरित्या बजावलाय. कॉट बिहाइंड विकेट स्वरूपात. धक्का क्रमांक दूसरा झटका यहाँ पर 23 रनों पर. फिलहाल देखिए बात करेंगे इस मैदान पर कितने रन बनेंगे और कितने रन आपने बनाए ये मैटर नहीं करता है. इस पल में, इस समय पर
एट द मोमेंट आप क्या कर रहे हो, ये सब चीज़ें बहुत मैटर करती है. तो पास्ट टेंस भूल जाइए और प्रेझेंट टेन्स में जिये. चेक. आपण अतिथी सन्मानाकडे होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण अतिथी सन्मानाची तयारी करायची. मी विनंती करतो युवा उद्योजक सन्मान्य प्रवीणजी लिहे साहेब, आपण आपल्या अतिथी सन्मानाचा स्वीकार करायचा. दादा या आपण प्लीज आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी ज्यांनी आकर्षक टी शर्ट स्पॉन्सर केलेत मित्रांनो, त्यांचा मोलाचा वाटा या स्पर्धेसाठी राहिला. प्रवीणजी लिहे साहेब आहेत. मी विनंती करतो विलासजी धुमाळ सर, आपल्या शुभ हस्ते आपण प्रवीणजी लिहे साहेबांचा सन्मान करायचा. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण देऊन एक युवा डॅशिंग नेतृत्व आणि यांची एक चांगली पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. युवा उद्योजक प्रवीणजी लिहे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आकर्षक ब्रँडेड जर्सीज पुरस्कृत करण्यात आले. जाऊया थेट मैदानाकडे. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलक 23 धावा. पुढचा बॉल समोरच्या दिशेने डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फसला काय घडलं. अतिरिक्त टेनिस बॉल बाउन्स पाहायला मिळाला. बॉल पर्यंत जाणं अपेक्षित होतं परंतु बॉलला येऊ दिलं आणि बॉल त्यांच्या डोक्यावरून हुलकावणी देत निघून गेला. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक ठोकणारा 1 बाउंस चौकार. 4 रन मिले चौके के साथ को टोटल आगे 27 2 विकेट के नुकसान पर. यहाँ से गेंदबाजों को थोड़ा अटैकिंग अप्रोच रखना होगा. अगली पेशकश ऑन साइड पर खेला इस बार ओवर द विकेट से. अच्छा स्ट्रोक, फील्डर डीप मिड विकेट पर मौजूद. अच्छी फील्डिंग और रॉकेट थ्रो ऑन दी स्टंप्स. केवल एक सिंगल. तदनंतर पुढील सन्मानाकडे वळतोय. मी विनंती करतो सन्मान्य धनाजी लिहे साहेब, आपण आपल्या अतिथी सन्मानाचा स्वीकार करायचा. खरं तर प्रवीणजी लिहे यांच्या अगदी निकटवर्ती धनाजी लिहे साहेब यांचाही सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. मी विनंती करतो विलासजी धुमाळ सरांना, शिवभक्त आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून सन्मान केला जातो, ज्यांच्या वतीनं धनाजी लिहे साहेबांचा सन्मान. मायची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक सुगंधी पुष्पगुच्छ आणि कोरावळेकर चषकाची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन दादांचा सन्मान सोहळा इथे मुख्य व्यासपीठावर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कव्हर केलं जातं. युट्यूबच्या माध्यमातून एक क्षणचित्र टिपली जातात. पुढचा बॉल ऑन साइडला फिरून मारला. शफल झाले होते आणि बॉलला पाठ ठेवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. या षटकातील दुसरा चौकार. काय बॅटिंग करतो. इतनी 33 रन स्कोरबोर्ड पर 2 विकेट के नुकसान पर मैदान के अंदर नजर आ रहा है आक्रमण और सिर्फ आक्रमण. आणि करणं आवश्यक सुद्धा. निर्णायक मॅच आपल्या संघाला जर पुढच्या फेरीत दाखल करायचं असेल ना तर पहिल्या सत्रामध्ये मनस्वी 11 ओमसाई आंबेले संघाला धावसंख्येचा डोंगर उभारावाच लागेल. पुढचा बॉल लोवर फुल टॉस मिस टायमिंग स्ट्रोक. एक सकावाला कोणताही खेळाडू बॉल पर्यंत येत नाहीये आणि इथे काय घडतंय तेच चित्र, त्या चित्राची पुनरावृत्ती झाली. जे मागील बॉलवर घडलं तेच या बॉलवर पाहायला मिळलं. बॉल पुनश्च एकदा सीमा पार चौकार. आज हमारे पड़ोसी बहुत खुश होंगे कि उनसे भी खराब चीज़ें हो सकती है. इंटरनेशनल स्तर पर अगर ऐसा हो सकता है तो ये बहुत ग्राउंड लेवल पर टूर्नामेंट शुरू, याद रखिए. नक्कीच पडोसी म्हणजे सर्वांना माहिती आहे कोण मिसफील्ड करतं कोण झेल सोडतं, परंतु इथे चांगली फिल्डिंग करावी लागेल. जरूर जांभुडे संघाकडे चांगले फलंदाज असतील, ते धावा जरूर चेस करू शकतील, परंतु कमीत कमी धावा रोखणं फार आवश्यक आहे. आत्तापर्यंत 16 बॉलचा खेळ संपला, धावा 37. आता लो फुल टॉस होता, मिस झाला बॉल आणि इथून मात्र एक चांगला पद्धतीचा बॉल डिलिव्हर केला असं म्हणलं हरकत नाही, कारण वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. जरूर फुल टॉस होता परंतु निर्धाव चेंडूची सांगता झाली. अक्सर ऐसी गेंदों पर बल्लेबाज बड़े हिट लगाते, लेकिन मैं कहूंगा अब गेंदबाज बाल बाल बचे. अगली पेशकश फिर से एक बार, इस बार राउंड विकेट से आए थे, बल्ले का बाहरी सिरा लगा, यहाँ पर डायरेक्ट हिट का मौका, बैकअप थोड़ा दूर लेकिन खुद गेंदबाज गए. सिंगल प्राप्त करते हुए यहाँ पर दोनों ही बल्लेबाज. सिंगल के साथ ओवर की समाप्ति. 3 ओवर का खेल समाप्त. 38 रन 2 विकेट के नुकसान पर 38 लॉस ऑफ 2. एक ओवर अभी विशेष. 38 धावा धावफलकावरती लागत असताना पाहायला मिळालं. जिथे या षटकाचा 3 सत्रांचा आणि 3 षटकांचा विचार केला तर आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये पीयूष आला ज्यानं 15 केल्या, त्यानंतर दुसऱ्यामध्ये करण आला त्यानं 8 आणि त्यानंतर जय आला त्याने 15 धावा केल्या. तो चलिए यहाँ पर हमारे साथ कमेंट्री बॉक्स में टेंक्रिक के मैनेजर गोविंद कामत
स्वागत आहे गोविंद कामत आपका. कामत ब्रदर्स जे नेहमी असतात कामात ते आमचे गोविंद कामत. गोविंद कामत आहेत आणि खरं तर पहिल्या दिवसापासून जे खरं तर इथं कार्य संदीपजी घायाळ ज्यांच्या आदेने सगळेच घायाळ आहेत. एक चांगल्या पद्धतीचं काम ते बजावत असताना आणि बहुतेक आता आपण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतो या स्पर्धेचं खास आकर्षण मालिका वीरासाठी असणारा आकर्षक ब्रँडेड रेफ्रिजरेटर खरं तर ज्यांनी पुरस्कृत केलाय संदीपजी घोरड साहेब ज्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. चलते मुकाबले की ओर. हाँ ट्रैकर पटकी हुई गेंद, बल्ले का मोटा सिरा, बाहरी सिरा. तो चलिए भाई शॉर्ट थर्ड मैन बीट हुए. अब गेंद निकल जाएगी डीप थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन. फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी करतो इथे मात्र हॅलो हॅलो चेक हॅलो चेक आणि नक्कीच या चौकाराने संघ पुढे जाईल. कुणाल धस बॉलिंग मार्कवर आहे आणि बॅटिंग करत असताना करण पवार. करणला माहिती आहे आता फ्रीज आलाय, चांगली बॅटिंग करणं आवश्यक आहे, माझ्या खात्यामध्ये काही अतिरिक्त पॉईंट जाणं आवश्यक आहे. तशा प्रकारचे जातील का? कारण धावफलकावरती धाव 42 पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर. फर्स्ट प्रायोरिटी विनिंग को दी जाती है. ग्रामीण क्रिकेटर रिवर्स खेलने का प्रयास. शॉट हो, ये क्या किया भाई आपने, अनबिलीवेबल. आंखों को विश्वास भी नहीं हो रहा है भाई, इस खिलाड़ी ने क्या कर दिया. एक हाथ सिर्फ ऊपर लिया, ऐसे लगा कि मैग्नेट रखा है आपने और गेंद को दूसरी तरफ मैग्नेट लगा दिया है, चिपक गई गेंद. फोटो को सीने से चिपकाते हैं, देखिए अक्सर कहते हैं कि फोटो से सीने से चिपका ले फेविकॉल से, लेकिन ये हाथ को फेविकॉल लगा के आए, गेंद चिपक गई. बघा चेक करा त्याचा हात आता नक्की असं म्हणायला हरकत नाही, परंतु ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि तदनंतर मात्र एका हाताने तो झेल कॅरी केला आणि तिथून मात्र अचंबित करून ठेवलं संघाला. हाँ बस चेक करिए हाथों को फेविकॉल लगाया क्या भाई इस फील्डर ने. सहमति दर्शा रहे अंपायर्स, क्योंकि बहुत अच्छा कैच था. देखिए ऐसे लगा नहीं एक पल के लिए कि कैच बन पाएगा. कारण असं म्हणतात पकडा झेल जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे याच्यासाठीच, आणि इथून मात्र टेक कॅचेस विन मॅचेस असं समीकरण. परंतु आता कॅच तर चांगली पकडले, पुढे मॅच कशी रंगेल हे पाहण्यासाठी पुढचा बॉल कुणाल धस बॉलिंग मार्कवर तयार आहे. चला विनंती करतोय अधिकतम वेग घेऊ नका मैदानाच्या आतमधून. मान्यवरांचं आगमन आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मान्यवरांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना पाहायला मिळतं. खरं तर ज्यांनी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलं सुदर्शन भाऊ मोहपे यांचं सुद्धा शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं होत असताना पाहायला मिळतं. तसेच युवा उद्योजक खांडपे सन्मान्य नरेशजी रसासाहेब यांचं सुद्धा शुभागमन आपल्याला पाहायला मिळतं. अगदी तरुण तडफदार दमदार व्यक्तिमत्व. अगदी आपण पाहिलं तर कोरावळे गावावरती असलेलं प्रेम, आमच्या तुळशीदास धुमाळ यांच्यावरती असलेलं प्रेम, आणि इथे वॉड कॅच जबरदस्त झेल मैदानाच्या आतमध्ये. अग्रेशन आपल्याला पाहायला मिळालं, ते सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं झेल टिपल्याच्या नंतर. विकेटचं पतन या मंचावरती नुकतं ज्यांचं आगमन झालंय. अगदी आपण पाहिलं तर युवा तडफदार दमदार नेतृत्व आदरणीय सुदर्शन भाऊ मोहपे यांचं आपल्या मंचावरती आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत या औद्योगिक क्षेत्रातील दमदार नाव कांडपेचे नरेशजी रसासाहेब, RBI बँक मुंबई येथे कार्यरत असलेले महेंद्रजी रसासाहेब कांडपे, मोहपेचे युवा उद्योजक अगदी आपण पाहतोय कुमारजी मोहपे साहेब यांचं आगमन झालंय. आणि त्याचसोबत सरावगाव पोस्ट येथे कार्यरत असलेले मोहपेचे आमचे हर्षलजी गुडे साहेब, या सर्व दमदार मान्यवरांचं या क्रिकेटच्या दमदार स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. स्वागत आहे स्पर्धा मानाची, आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये मान्यवरांचं शुभागमन. आगतम स्वागतम शुभ स्वागतम मोस्ट वेलकम. अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा आमंत्रण केलं जातं तेव्हा तेव्हा या स्पर्धेला ज्यांचं विशेष आणि मोलाचं सहकार्य लाभतं, अगदी आमचे सर्वांचे लाडके युवा उद्योजक. आणि येस रिव्ह्यूची मागणी केली आहे बॅटिंग टीम वेस्ट व्हाईट बॉलसाठी का पंचा. येस अगदी आपण पाहिलं तर गेले कित्येक वर्ष कोरावळेकर चषकाला ज्यांचं बहुमूल्य योगदान लाभलेलं आहे आणि द्वितीय पारितोषिक ज्यांनी आम्हाला स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलंय, आमचे दमदार भक्कम पाठीराखे आदरणीय सुदर्शनजी मोहपे साहेब यांचं देखील पुन्हा एकदा करूया कोरावळेकर चषकाच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत.
व्यासपीठ गजबजलं या मान्यवरांच्या येण्यानं आणि आलेल्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. हो नक्कीच मान्यवरांच्या येण्याने व्यासपीठाची शोभा द्विगुणित झाल्या असं म्हणायला हरकत नाही. पडता पावले सज्जनांची वाढे शोभा कार्यक्रमाची आणि कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम. व्हाईट बॉल आला. ओके मॅचकडे सुद्धा लक्ष राहील. मॅच सुद्धा फार येणार काय. मनस्वी 11 ओमसाई आंबेले च्या अगेन्स्ट रविराज ब्लास्टर्स जांबुडे. पुढचा बॉल ऑन साइडला बॅटच्या रडार मध्ये आला होता. क्षेत्ररक्षक होता बनून राहिला प्रेक्षक. हवाई सफर मिळतील 6 धमाकेदार षटकार. आणि इथून जर आपण पाहिलं तर रविराज ब्लास्टर्स जांबुडे संघ क्वालिफाय होतोय तर आदरणीय नयनजी दिघे यांच्या वतीनं संपूर्ण संघाला एकविरा ट्रिप म्हणजे आई माऊलीचा आशीर्वाद या सर्वांना मिळेल आणि एकविरा ट्रिप या सर्वांसाठी नयन दिघे यांच्याकडून असणार आहे. धावसंख्या झाल्यात 50 रन स्कोरबोर्ड पर. शेवटचा एक बॉल आहे पहिल्या सत्रामधला. फुलटॉस आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल करू शकलेला नाहीये. आणि इथे काय घडतं कॅच कंप्लीट झाले का नाही आता पंच पाहतील. आणि बघा बाकी कोणी कमेंट करू नका. सर्वांना माहिती आहे नक्की काय झालं. फक्त आपण एक ऑफिशियली पंचांना विचारूया. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. सर या प्लीज. बेस्ट आहे. वेस्टासाठी रिव्ह्यू आहे ना अंपायर. बॅटिंग टीमचं वेस्टासाठी रिव्ह्यू. ओके शेवटच्या बॉलवरती फलंदाज बाद. इट्स अ वॅलिड डिलिव्हरी. नक्कीच 50 धावा झाल्या धावफलकावरती. 50ला 4 विजयासाठी समीकरण. येणारे 24 बॉल आणि 51ची गरज. बघा ती कॅच कंप्लीट केली होती. त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन होतं. मग बॉल कुठेही गेला तरी त्याला हरकत नसते. डेड बॉल झाला तिथे सर्वांना हे माहिती आहे. परंतु अपील करणं फार महत्त्वाचं. जाऊयात आपण मिड इनिंगमध्ये. या आपण मंचावरती आलेल्या सर्व मान्यवरांचा सन्मान करूया. शोभा अगदी वाढली आमच्या मंचाची कारण हे सर्व मान्यवर आज आपली विशेष भेट घेण्यासाठी अगदी ते उपस्थित राहत आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांचे या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहोत. खरं तर ज्यांचं मोलाचं सहकार्य राहिलंय या स्पर्धेच्या कोरावळे गावाच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलेले सर्व दमदार नेतृत्व आज आपल्या मंचावरती विराजमान आहेत. त्या सर्वांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रथमतः द्वितीय पारितोषिक ज्यांच्या वतीनं आम्हाला लाभलेलं आहे. औद्योगिक क्षेत्रातील मोठं नाव समाजसेवक म्हणून सुप्रसिद्ध सुदर्शनजी मोहपे साहेबांचा आपण सन्मान आपल्या मंचावरती पार पाडणार आहोत. मी विनंती करेन की महेशजी धुमाळ आपल्या शुभास्ते या व्यक्तिमत्वाचा आपण शुभ सन्मान आपल्या मंचावरती करायचा आहे. खरं तर ज्यांच्या वतीनं द्वितीय पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे असं दमदार तडपदार व्यक्तिमत्व सुदर्शनजी मोहपे साहेबांचा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. युवकांच्या गळ्यातील ताईत औद्योगिक क्षेत्रातील मोठं नाव आणि आपण पाहतोय कोरावळेकर चषकाच्या पाठीशी भक्कमपणे नेहमी उभं राहणारं हे व्यक्तिमत्व गेले कित्येक वर्ष या स्पर्धेला जपलंय. आपुलकी बांधिलकी त्यांनी जपून ठेवलेली आहे आणि आज मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा कोरावळेकर चषकासाठी त्यांनी आपली भेट दिली. तन मन धन अर्पण करून देणार हे व्यक्तिमत्व क्रिकेटसाठी आणि हा त्यांचा मेगा सन्मान. जोरदार टाळ्या. बिग धमाका कोरावळेकर चषकाच्या वतीनं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी आम्हाला दिलंय. खरं तर सर पाहायला गेलं तर सेकंड प्राइज तब्बल 25,009 रुपये. आणि या 9चं विशेष महत्त्व आहे. हे कोरावळेकर चषकाचं 9वं पर्व आहे आणि दादांच्या माध्यमातून सेकंड प्राइज अर्थातच तब्बल 25,009चं कॅश प्राइज आपल्याला देण्यात आलं. त्यानंतर मंचावरती उपस्थित युवा उद्योजक नरेशजी रसा साहेब कांडपे यांना विनंती असेल की आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. अगदी आपण पाहिलं तर KPL चे दमदार आयोजक आहे. कांडपे प्रीमियर लीगचा आपण अतिशय जबरदस्त आयोजन पाहतो आणि प्रीमियर लीग म्हटलं की काही सोपी गोष्ट नाही. आपल्या संपूर्ण गावाला एकत्रित आणण्याचं कार्य ते नेहमी करत असतात. गावाची एकी वाढवण्याचं कार्य करत असतात
आणि अशा व्यक्तिमत्वाचा हा सन्मान आपल्या मंचावरती आपण पार पाडत आहोत. त्यानंतर आपण पाहतोय मंचावरती उपस्थित नरेश रसा साहेबांचा सन्मान आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करतोय. त्यानंतर खांडपेचे RBI बँक मुंबई येथे कार्यरत असलेले महेंद्रजी रसा साहेबांना विनंती असेल की आपण देखील या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही नक्कीच इथे पार पाडणार आहोत. मायेचे उपदार, शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि कायमस्वरूपी बिग धमाका कोरावलेकर चषक लक्षात राहील यासाठी एक सुंदर मोमेंटो सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांचा सामना सुरू राहील. एका बाजूला सुरू राहील, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. आणि दुसऱ्या बाजूला आलेल्या सर्व अतिथी मान्यवरांचं यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण पार पाडतोय. जांबुडे संघाची सुरुवात दमदार झाली आहे. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट सिक्सर. त्यानंतर या उद्योजक पासायदान अर्थम्यूज मोहपे गावचे कुमारजी मोहपे साहेबांना विनंती असेल की आपण या. आपला देखील सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतो. या विनंती आहे. खरं तर बांधिलकी जपणारी, आपुलकी जपणारी स्पर्धा आपण पाहतोय आणि मैत्रीपूर्ण संबंध प्रत्येकाशी आहेत आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण पार पाडत आहोत. षटकार आलेला आहे. चला काय त्यानंतर सरगाव पोस्ट येथे कार्यरत असलेले हर्षलजी गुडे मोहपे गावचे यांचा देखील आपण आपल्या मंचावरती सन्मान करूया. चला मंचावरती आपण अतिथी मान्यवरांचा सन्मान आपण पाहतोय. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा कोरावळेकर चषकाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही कोरावळेकर चषकाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण सर्व वेळ काढून आलात, तन मन धन अर्पण केलं या स्पर्धेसाठी, त्याबद्दल सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेनं ऑनगोईंग मॅच कडवतोय. या परिसरातील युवा समालोचक गेले काही वर्षात हे समालोचन दमदार करतात, पण गत वर्षा तुलनेत यंदाच्या पर्वामध्ये चांगली कॉमेंट्री त्यांची प्रेक्षकापर्यंत पोहोचते. ऐकूया आवाज कुमारजी बाबरे सर. सो टू कॉम्बॉक्स. थँक्यू. तर चला आलेले सर्व मान्यवर पुन्हा एकदा आपल्यातून रजा घेत आहेत. खरं तर आपण आलात, आमच्या या स्पर्धेची शोभा वाढली, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं कोरावळेकर चषकाच्या वतीनं मनापासून आम्ही आभार व्यक्त करू. खरं तर अगदी आपण पाहिलं तर हे सर्व दमदार व्यक्तिमत्व आज आमच्या मंचावरती विराजमान झाले. आज या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य राहिलं आणि असंच येत्या पुढील काळामध्ये देखील आपलं सहकार्य राहील हीच अपेक्षा आम्ही करतो. आणि कोरावळेकर चषकाच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. अगदी हे सर्व आपण पाहतोय दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटची निस्सीम भक्ती करणारे व्यक्तिमत्व आपण पाहतोय. ऑनलाईन जामगरे सर देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. टेंक्रिक लाईव्हच्या वतीनं आणि कोरावळेकर चषकाच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक स्वागत. सन्माननीय विशालदादा तुपे आणि त्याचबरोबरीने बाबूदादा टोले यांचं देखील मोस्ट वेलकम करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. नुकताच त्यांचे या क्रीडानगरीमध्ये शुभागमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल या आपण मुख्य मंचावर आणि स्थानपन्न व्हा.
तर इतर खेळाडू मैदानाच्या बाहेर चला, आपण प्रेक्षक चला मैदानाच्या बाहेर. हॅलो चेक. मॅचला होते सुरुवात. टीव्ही अंपायरची मदत घेतली जाईल. सध्या आपण पाहतो नक्कीच एका साईडला खऱ्या अर्थाने दोन संघ इन ॲक्शन मध्ये. कोराळेकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16चा दिवस क्रमांक अंतिम आणि अंतिम दिवसामध्ये रविराज ब्लास्टर जांबुडे संघ आणि मनस्वी 11 ओमसाई अंबेल हा संघ इन ॲक्शन मध्ये आपण खेळताना पाहतोय. चेक केलं जाईल. नॉट आउट असेल बॅटर. ओके, चेक केलं जाईल. बॅटर हिट विकेट असेल. स्ट्राइक वर जो बॅटर असेल तो आउट असेल. हिट विकेटचा शिकार होताना आपण पाहिलं. बॅटर जो मात्र आपण पहिल्या बॉलवर ज्याने षटकार ठोकला होता आणि त्यानंतर नक्कीच हिट विकेटच्या माध्यमातून नक्कीच शिकार होताना पाहतो या मॅच मध्ये. रविराज ब्लास्टर जांबुडे संघ बॅटिंग करताना सध्या 22 बॉल आणि 45 धावांचा पाठलाग करताना पण या मॅच मध्ये पाहतोय. क्रमांक 1च्या षटकामध्ये गोलंदाज जयेश पवार याला इन्व्हाइट केलंय. बॉलिंग मार्क वर त्याला पाहतोय आणि न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय जय दिघे आणि त्याच्या सोबतीला अक्षय मार्के या खेळाडूला पाहतोय. राऊंड द विकेटने आडव्या बॅटने फोर्स करायचा होता. बॅटची आतली कडा आणि विकेट किपरचं बॅकअप चांगलं. कोणती करत नाही चूक आणि टिफलाय जेल आणि संपलाय बॅटर जो मात्र अक्षय मार्केचा खेळ. करत असतो विकेट किपरिंगच्या भूमिकेत. ते मात्र ओमसाई अंबेल या संघाकरिता धावसंख्या 6 या आकड्यावर 2 विकेटच्या मोबदल्यात. सध्या जयेश पवार चांगलं कमबॅक कारण की पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता. त्यानंतर चांगलं इथे नक्कीच माइंड सेट केलं आणि खूप चांगलं कमबॅक. यॉर्कलाईन मध्ये चेंडू होता. लाऊड अपील देखील पंचांकडे केली होती. शॉर्ट बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी बॅकअपसाठी आला. नक्कीच पंच देखील तटस्थ असतील आणि याच अनुषंगाने इथे पाहिजे नक्कीच हा डॉट बॉल. चांगलं कमबॅक सध्याच्या घडीला करताना या मॅच मध्ये आपण पाहतोय. रविराज ब्लास्टर जांबुडे संघ मागे मॅच मध्ये जर आपण खऱ्या अर्थाने पाहतो नक्कीच चांगली धडाकेबाज बॅटिंग त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पण या मॅच मध्ये थोडंसं इथे स्ट्रगल करताना पुन्हा एकदा बॅक टू द बॉल फटका केला. एक्झिक्यूट केला. सरळ बॅटने प्रहार केला होता. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉल अडवला गेला गोलंदाज जे मात्र जयेश पवारने आणि त्याच अनुषंगाने हा देखील आला डॉट बॉल. सलगचा दुसरा डॉट बॉल सध्या मॅच मध्ये आपण विचार केला. 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये 45 धावांचं आव्हान जे मात्र रविराज ब्लास्टर या जांबुडे या संघासमोर असेल. पुन्हा एकदा ग्लान्स केला. डीप मध्ये फिल्डर तिथे कोणता क्षेत्र
क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र निवडलं होतं, नक्कीच बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला, पण नक्कीच बॉल थांबणार नाही. अत्यंत आउटफील्ड वेगवान आहे, त्याचाच पुरेपूर वापर केला आणि बॉलला पाठवून दिला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा आलाय शेवटच्या बॉलवर चौकार. याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर 10 धावा आणि 2 विकेट अशा पद्धतीने धावसंख्या आपण पाहतोय आणि 2 धावांची पॅनल्टी जी दिली होती ती देखील आम्ही ऍड करतोय. याच अनुषंगाने 12 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. टेन रन्स स्कोर कार्डवर सध्या पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात खूप चांगली जी मात्र क्रमांक 1च्या षटकामध्ये गोलंदाजी करताना आपण गोलंदाज जयेश या खेळाडूला पाहिलं. 18 बॉल 41 धावांचा आव्हान, 41 धावांचा पाठलाग करायचे या मॅचमध्ये. मात्र बॅटिंग करत असताना रविराज ब्लास्टर जांबुडे या संघाला सध्या आपण जय दिघे या फलंदाजाची चर्चा करूया. अफलातून बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग आजच्या दिवसामध्ये त्या खेळाडूशी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि याच अनुषंगाने ते पाहिलं तर नक्की आता भरपूर देखील अपेक्षा जे मात्र जांबुडे संघाकडनं देखील जय दिघे या फलंदाजावर असतील. क्रमांक 2चं षटक, अप्रतिम गोलंदाजी सातत्याने आपल्या गावासाठी आपल्या नावासाठी करत असतो ऋषी पवार. सध्या पाहिलं तर नक्कीच मनस्वी 11 ओमसाई आंबेल्या संघाकरिता सातत्याने चांगली गोलंदाजी करत असतो. आज मात्र कोराळेकर चषकामध्ये कशा प्रकारचा खेळ या मॅचमध्ये त्याचा पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवर ऋषी पवार, राईट राऊंड द विकेट. ऑन स्ट्राईक जय दिघे. इथे घडलंय काय, सरळ बॉल जाऊन थेट आदळतो यष्टांवरती. महत्वाची विकेट. नक्कीच संघाचा तारणहार, संघाचा संकट मोचक जय दिघे देखील आता तंबूच्या आश्रयाला जातोय. या मॅच मध्ये महत्वाची विकेट होती ते जाणलं होतं ऋषी पवारने आणि नक्की त्याच अनुषंगाने ते मात्र स्वतःवर विश्वास ठेवला होता आणि पहिल्या बॉलवर पहिला धक्का देतोय तो. मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला तिसरा आणि वैयक्तिक शैलीतून पहिला धक्का देताना आपण ऋषी पवारला पाहतोय. बॅक टू द डगआउट जय दिघे. चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. ज्या विकेटची आवश्यकता होती म्हणजे ओमसाई आंबेले या संघाकरिता ती विकेट घेण्यामध्ये यश प्राप्त करताना आपण ऋषी पवारला पाहिलंय. चांगली कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला क्रमांक 2च्या षटकामध्ये पहिल्या बॉलवर करताना आपण ऋषी पवारला पाहतोय. P1च्या षटकामध्ये देखील भरपूर चांगली गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळाली जयेश या गोलंदाजाची. त्याच अनुषंगाने क्रमांक 2च्या षटकामध्ये देखील त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय. हो हो, इथे चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि जाऊन विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. त्यानंतर थोडंसं विकेट किपरचं बॅकअप करा पाहायला मिळालं होतं, परंतु पुन्हा एकदा चांगलं बॉलला गॅदर केलं आणि याच अनुषंगाने येथे पाहिलं तर नक्की आता पुन्हा एकदा संकट ओढावताना बॅटिंग करणारा टीमवर पाहतोय रविराज ब्लास्टर जांबुडे या संघावर. कारण की आता मॅचमध्ये समीकरण आपण पाहिलं तर 16 बॉल आणि 39 धाब्यांची आवश्यकता. शॉर्ट बॉल हुक करायचा प्रयत्न, ऑन साईडला टर्न करून खेळायचा प्रयत्न, त्यानंतर इथे पाहता नक्कीच बॉल ऑफस्टम्पला सोडून गेला. एक्स्ट्रा धाव टीमच्या खात्यामध्ये अडवली. धाव संख्या सध्या जाऊन पोहोचले 13 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात. मंगेश मार्के, रमेश धस सध्या मोठी जिम्मेदारी असेल, भरपूर काही अपेक्षा देखील असतील कारण की सुपर 5 मध्ये कोणता संघ दाखल होईल. अगदी लोअर फुल टॉस आणि त्यावर विचार करता नक्कीच अगदी पुन्हा एकदा थेट जाऊन बॉल अदलतो यष्टांवरती. फर्निचर डिस्ट्रॉय ऋषी पवारचं इथे गोलंदाजीमध्ये सध्या आपण पाहिलं तर क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि आणखीन एक गडी तंबूच्या आश्रयाला पाठवताना यश मिळतंय ते मात्र ऋषी पवारला. बॅक टू द डगआउट बॅटर मंगेश.
मॅच मध्ये घडलंय काय थोडंसं संकट आणि अडचण मात्र निर्माण झाले. संकटाच्या छायेत बॅटिंग करणारी टीम म्हणजेच रविराज ब्लास्टर जांबुडे या संघाला पाहतोय. सध्या ऋषी पवार नौखा गोलंदाज आहे, यंगस्टार आहे आणि आपल्या हाताची कमाल गोलंदाजीची कमाल या मॅच मध्ये म्हणजे कोरावळेकर चषकामध्ये दाखवताना पाहतोय. वॉट बॉलिंग, गुड बॉलिंग, अप्रतिम नियंत्रणाने टप्पा जो मध्ये शोधलाय. ओहो, आणखीन एक इथे पाहिलं तर नक्कीच डाऊन द लेग स्टिक यष्ट्यानं सोडून जाते बॉल. त्याच अनुषंगाने पंचांचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉलच्या साह्याने धावफलकावरती एक्स्ट्रा धाव ऍड होईल. धावसंख्या 14 या आकड्यावर जाऊन पोहोचले. आता या मॅच मध्ये समीकरण पाहिलं तर 15 बॉल आणि 37 धाब्यांची आवश्यकता. ऋषी पवार कमालीची गोलंदाजी क्रमांक 2च्या षटकामध्ये करतोय. व्हॉट बॉलिंग, पुढील बॉल राईट राऊंड द विकेट. ऋषी हो टॉपेज घेतलाय, फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक आणि या विकेट मध्ये तिसरा म्हणजेच या ओव्हर मध्ये तिसरा गडी बाद होतोय. ऋषी पवार खूप चांगली गोलंदाजी करतोय आणि धक्का बसतोय 5व्या मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम रविराज ब्लास्टर जांबुडे या संघाला. आणि फक्त 4 बॉल जे मात्र ऋषी पवारने फेस केले. 4 बॉल मध्ये तब्बल 3 धावा, 3 विकेट ज्यामध्ये कॅरी करताना आपण पाहिलं. माफ करा, पुढील बॉल राईट राऊंड द विकेट. हो शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला केल्याचा प्रयत्न जरूर केला परंतु टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे खाली राहिला आणि बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाहीये. त्याच अनुषंगाने जाऊन विसावतं विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक आलाय डॉट बॉल. खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आपल्या संघासाठी. तारणहार क्रिकेटचं ब्रह्मास्त्राचा वापर देखील करताना या ओव्हरमध्ये ऋषी पवारला पण पाहिलं. स्टील 1 टू गो, शेवटचा बॉल असेल. हो आणखीन एक चांगला बॉल, आणखीन एक डॉट बॉल, सलगचे 2 डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी मित्रांनो. ऋषी पवारची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होत्या. काय गोलंदाजी केले 6 बॉल मध्ये फक्त आणि फक्त, ज्या मात्र वाईडच्या रूपाने 2 धावा ज्या मात्र खर्च केल्यात आणि 3 विकेट कॅरी केल्यात. व्हॉट बॉलिंग, काय गोलंदाजी करतोय. कोरावळेकर चषकामध्ये स्वप्न घेऊन दाखल झालेत आणि आज आमच्या गावाच्या नावाचा डंका जो मात्र कोरावळेकर चषकामध्ये आम्हाला गाडायचे आणि त्याच अनुषंगाने ते गोलंदाजी प्रयत्न संघर्ष इथे करताना तो मात्र आपण पाहतोय. मनस्वी 11 ओम साई अंबेला संघ क्रमांक 3च्या षटकाला होईल सुरुवात. सध्या पाहिलं तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज इनवाइट केलंय जय. अरुण दादा यशवंतराव यांच्याकडून आता मात्र ATM देखील खुलं झालंय. जयसाठी जर मिडॉन ओव्हर जर त्यांनी इथे कंप्लीट केली तर नक्कीच 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अरुण दादा यशवंतराव यांच्याकडनं मोठं असं कॅश प्राइज आलंय. पहिला बॉल तर डॉट आलाय. 11 बॉल 37 धावांचं आव्हान. आणखीन एक डॉट बॉल आलाय. खूप चांगली सुरुवात सध्याच्या घडीला. जे अनाउन्समेंट केले म्हणजे कॅश प्राइज आणि त्याच अनुषंगाने हे देखील माहीत आहे चांगला गोलंदाज आहे आणि त्याच पद्धतीचं जे शक्य आहे ते शक्य मात्र आहे त्याच्यावर इथे कॅश प्राइज लावलं गेलंय. 2 बॉल गेले. तिसरा बॉल देखील बॅक टू द बॉल फटका खेळला होता. समोर बॅटने लॉफ्ट केलंय. त्याच अनुषंगाने ते नक्कीच चांगलं बॅकअप देखील येतंय स्वतः जो मात्र गोलंदाजाचा आणि याच अनुषंगाने तिसरा देखील डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी. जसजसे चेंडू पडतात तसं मात्र डगआउट कक्षामध्ये शांतता आणि शांतता मॅच मध्ये पाहतोय ते मात्र जांबुडे संघाची. समोर केलेला आहे लोंगाप क्षेत्रामध्ये बॉल एक्झिक्यूट केला डीप मध्ये. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे. एक सिंगल मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि थोडंसं इथे बॉलरचं बॅकअप खराब येतंय. अन्यथा नाहीतर हे विकेट देखील इथे सॅक्रिफाईस करावी लागली असती बॅटरला. याच अनुषंगाने इथे पाहिलं तर 8 बॉल शिल्लक असेल. 8 बॉल मध्ये 35 धाब्यांची आवश्यकता असेल. शिवप्रेमी शिरगाव संघाचा कॅप्टन आणि माही 11 अंबेला संघाचा कॅप्टन. आपण या लगेचच या ठिकाणी टॉसचा कार्यक्रम संपन्न करत आहोत. लगेच या, हरकत नाहीये, लगेच या. षटकार ठोकलाय. थोडंसं इथे आशेचं किरण जागृत होताना डोळ्यांना सुकून देणार हा षटकार. धावसंख्या
22 डबल डिजिट मध्ये 22 या आकड्यावर 5 विकेटच्या मोबदल्यात शेवटचा बॉल. स्टील 1 टू गो. आडव्या बॅटने फोर्स केला डीप मध्ये फिल्डर. एक टप्प्यावर बॉल मुसंडी मारून होते फरा डीप मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय हा चौकार. आता या मॅच मध्ये समीकरण आपण पाहिलं तर 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये 25 धाब्यांची आवश्यकता असेल. क्रमांक 4च्या षटकाला होते सुरुवात. एकाला 25 धावा ठोकावे लागतील आणि एकाला रोखावे लागतील. मॅच मध्ये घडेल काय? 6 बॉल 25 धावा. कोराळीकर चषक 2025 चा हा थरार आपण पाहतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी उपस्थित आहे. शिरगाव संघाचा कॅप्टन आणि त्याचबरोबरीने भगव्या चषकाचे आयोजक सुनील दादा माळी सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील करूया मोस्ट वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. दिलेल्या वेळेवर या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक सस्नीय सहर्ष स्वागत आहे. तर कोराळे गावचे ग्रामपंचायतचे सदस्य विद्यमान सदस्य यशवंत नागो तुम्हाला आपणास देखील विनंती असेल आपण देखील या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. लक्ष्मण नागो धुमाल माफ करा यांना देखील विनंती असेल आपण या मुख्य मंचावर स्थानपन्न व्हा. वाईट बॉल असेल एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. सध्या आपण पाहिलं तर नक्कीच रविराज ब्लास्टर जांबुर्डे हा संघ संघर्ष करताना या मॅच मध्ये पाहतोय. चला आंबेळेचे कॅप्टन इथे आलेले आहेत. शिरगावचे देखील कॅप्टन टॉसची प्रक्रिया आपण एका बाजूला पूर्ण करून घेऊयात. आणखीन एक विकेट आता उतरती कळा पूर्णपणे या डावाला लागलेली आपल्याला पाहायला मिळते. शिवप्रेमी शिरगाव आणि माही 11 आंबळे दोन्ही संघाचे कर्णधार इथे आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि टॉसची प्रक्रिया आहे त्यात आपण पूर्ण करून घेणार आहोत. टॉसची प्रक्रिया आपण पूर्ण करीत आहोत. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. शिवप्रेमी शिरगाव टीमचे कॅप्टन कॉल करतात. हेड्स कॉल. हेड्स इट इज. टॉस जिंकलाय. जास्त वेळ घेणार नाही. मॅच सुरू आहे एका बाजूला. फक्त निर्णय कळवा. फलंदाजी करतोय. फलंदाजीचा निर्णय घेतला. शिवप्रेमी शिरगावने जिंकला टॉस आणि त्यांनी प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला. मॅच 3 ओव्हरची असेल लक्षात ठेवा. येस चला मॅच 3 ओव्हरची असेल. पुढची सेमीफायनलची लक्षात ठेवा. 28 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर 6 विकेटच्या मोबदला. तर या मॅच मध्ये समीकरण आपण पाहिलं तर नक्कीच 3 बॉल आणि 23 धाब्यांची आवश्यकता. अगदी पराभवाचं अंतर कापताना या मॅच मध्ये रविराज ब्लास्टर जांबुडे संघ 3 बॉल 23 धाब्यांची आवश्यकता होती. आता आणखीन एक डॉट बॉल आलाय. 2 बॉल असतील. शेवटचे शिल्लक कोणत्या अवंत चेंडू फेस केला नाहीये तर नो डाऊट डेफिनेटली मनस्वी 11 ओमसाई अंबे पुढच्या फेरीत दाखल होईल. हा आलाय चौकार. शेवटचा बॉल शिल्लक असेल. स्टील 1 टू गो. बत्तीस धावा शेवटचा बॉल. 1 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. कोणताही चेंडू अवांतर फेकला नाही तर नक्कीच कोराळेकर चषक 2025 सुपर 5 मध्ये दाखल होणारा संघ म्हणजेच शेवटच्या दिवसामध्ये तो म्हणजेच मनस्वी 11 ओमसाई अंबेला संघ कोराळेकर चषक बक्षीस पात्रसाठी निवडलेला संघ म्हणजेच ओमसाई अंबेला संघ. खूप चांगला खेळ. आणि चला नेक्स्ट मॅच जास्तीचा वेळ घेत नाहीये कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे मित्रांनो.